तर नमस्कार पब्लिक, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मी आजपासून डेली ब्लॉग करणार आहे. हा माझा पहिला ब्लॉग आणि ह्याच्या आधी पण मी किती ब्लॉग केला, पण त्याच्यानंतर पार्ट 2 केलेला नाही आहे. तर आज माझा हा पहिला ब्लॉग. आता मी आवरलेला नाही आहे, तर आता आवरून बिवरून येऊ आणि मग पुढं सगळं ब्लॉग चालू करू. आणि मग आपण जिथे जायचं प्लॅन केला ते सगळीकडे जाऊ बिऊ आणि येऊ जरा जाऊन. आणि माझं छोटंसं घर असं आणि माझा यो भाऊ, आमचा शिलू. त्याचं नाव खरं तर सिल्वर आहे, पण आम्ही त्याला सिलू म्हणतो. तसं हा आमचा सिलू. आणि आपले गोठ बैल पण आहेत, त्यांची पण नाव आहेत. सगळं दाखवतो तुम्हाला आज पहिल्या ब्लॉगमध्ये. तर चला जाऊ, आता भेटूया पुढं. तर काहीच आलो आहे आता आवरून बिवरून, सगळं ओके मध्ये झाले. फक्त तुम्हाला वाटत ना केस बोलली का आवरून बिवरून की पावडर बिवडर आपण लावलेलं नाही, कारण तसलं आपण लावत नाही, तसलं पोरी बी लावली. ते आपण बघू नंतरच्या नंतर. मी काय म्हणतोय, काल मला तुमच्या सगळ्यांना पब्लिकवर खूप राग आलेला आहे. का माहिती आहे, काल मी माझी जिवंत झाकणदारी एक व्हिडिओ बनली 17 मिनिटाच्या वगैरे. ही आहे म्हणजे काय माहिती आहे का, 4 दिवस सलग मी त्या व्हिडिओसाठी काम करत होतो आणि ती व्हिडिओ माझी अख्खी फेल गेली. काय माहीत का, ती व्हिडिओ फेल गेली. निदान तुम्ही तिच्यावर 100 व्ह्यूज तरी आणून द्या, करा सपोर्ट करा. आणि त्या व्हिडिओला निदान 100 व्ह्यूज तरी आणून द्या. मला समाधान तरी बाबा 100 लोकांनी ती व्हिडिओ बघितली तरी. आणि हा चॅनल सबस्क्राईब करा. आणि हा तुम्हाला एक दाखवतो गोष्ट, थांबला. तर काहीच हो का, हे असे चॉकलेट तुम्ही हजारोने खाल्ले असतील, लाखोनी. बरोबर आहे. तुम्हाला एक दाखवतो, 2 मिनिट. तुम्ही ते चॉकलेट तर खाल्ले असतील, डेअरी मिल्क हे ते छोटे मोठे सगळे चॉकलेट खाल्ले असतील बरोबर. हे चॉकलेट 2 मिनिट थांबा, तुम्हाला दाखवतो. हे चॉकलेट कोणी कोणी खाल्लं नक्की सांगा कमेंटमध्ये. हे चॉकलेट आहे ना, फक्त लेजंड लोकांनी खाल्ले. म्हणजे काय माहिती आहे का, हे चॉकलेट त्यावेळी 98ला भेटायचं, म्हणजे 50 रुपयाला भेटायचं. जेव्हा मी शाळेत जायचो ना, म्हणजे आधी लई वर्ष नाही आले त्याला, पण आता बंद होऊन खूप वर्ष झालेली त्याला. 5-6 वर्षाचे पण जास्त आले ते बंद होऊन. जेव्हा मी बारीक होतो ना, शाळेत जायचो, आम्हाला अर्धा रुपयाला भेटायचं. म्हणजे मधली सुट्टीत मी पळून जायचो, पण हे चॉकलेट घेऊन यायचो पण खायचोच. तुम्ही पण खाल्लं असेल, कमेंटमध्ये लवकरच सांगा कोणी कोणी खाल्ले. आणि कोण कोण डेअरी मिल्क लवर असले, हे डेअरी मिल्क किटकेट बिटकेट असले खाणारे. आपण ते हे खाल्लेलं आहे बारीकपणी. आणि ते काय, भाकरवडीचा चुरा ते भेटायचे नाही का, मसाले, अजून ते आमटपका, तसले जुने प्रोडक्ट खाल्लेले मी पण. मी हाय म्हणायला 2000चा नाही का, जन्माच्या नंतरचा. पण माझी सोच तर मिलेनियलच आहे. म्हणजे माझे विचार तर जुनेच आहेत, कारण मी सगळं मला जुनेच गोष्टी आवडते बारीक विचार. आताची नवीन जिंजी तसलं मला पटत नाही. मी किती जण असेल 2000 नंतर, मी जिंजी स्वतःला म्हणून घेणार नाही. जिंजी पण बालिश पण आहे, मला काय आवडत नाही. की क्लबला जा तसलं बालिश पण आपल्याला आवडत नाही. आपण पहिल्यापासून ते जुनेच आहे मिलेनियन. आणि आपले जाऊन तर तसे आपण मिलेनियनच आहे, आणि आपण मिलेनियन राहणारच आहे. आपले किल्ले बिल्ले गड किल्ले फिरायला आवडतात. तसलं क्लब आणि एक दिवसात फिरून भेटणार, काय भेटणार नाही माझे नाहीत. चला पुढे जाऊया आता. हा माहिती ठेवा चॉकलेट विकलेट. नाही तर मम्मीला आपल्याला पुत्र मम्मीला मारलपर्यंत नंतर 2 मिनिट थांबा. मी तर घेतला आता प्यायला चहा. कसं आहे, असं कोण कोण आहे मला सांगा लवकर, की ज्यांचा चहा पिल्याशिवाय दिवसच जात नाही. त्यातला पहिला माणूस मी आहे. की माझा आहे ना, चहा पिल्याशिवाय दिवसच जात नाही. त्याला क्वालिटी लो झाली का ऐक मग. हां, मला चहा पिल्याशिवाय दिवसच जात नाही. कसं आहे, मला चहा पिलं नाही ना, दिवसात काही सुचतच नाही. असं मला हँग झाल्यागत होतं. मी दिवसाची सुरुवातीला चहा पितो. तुम्ही पिता का नाही सांगा मला लवकर. तर चला चहा पिऊ आणि मग भेटू. तर गाईज, घर थोडं साफसफाई करू आणि मम्मीची थोडीशी मदत करू. चला घर साफ करू. कोण ट्रायपॉडला लावलंय, थोडंसं नीट करतोय अँगल. चला तर फास्ट मोशनमध्ये सगळं साफ करूया. तर काही बेड साफ करून झालं. आता काय करू माहिती का, 2 मिनिटात सगळं साफ करू आता अख्खं घर. आणि मग तुम्हाला भेटू. 2 मिनिटात सगळं साफ करून झालं, डायरेक्ट भेटतो तुम्हाला. करून सगळं झालं, बाहेर बसलोय. का माहिती का, तो आणि व्हिडिओ शूट का करून नव्हतं एवढ्या मध्ये, तर का पार्ट कट केला, कारण बाहेर जरा समोरच्या बिल्डिंगचं काम चालू आहे, ते दाखवतो तुम्हाला. पण त्याच्यामुळे नॉईस लय होतं नाही ते कटिंग बिटिंगचं, त्यामुळे लय नॉईस व्हायला लागलं आहे. आणि त्या नॉईसमुळे आवाज प्रॉपर येत नाही. तुम्हाला पण आता आवाज कमी येत असेल, बोलतो जरा पण आवाज कमी येत असेल, कारण ते बॅकग्राऊंड आहे पण ते रिमूव्ह करण्यात जातात. आवाज कमी असेल जाऊ दे, काय विषय नाही. आता पुढे जाऊ आपण गोठव. चल
जाऊ चालेल. तर भावांना घरात ना बाहेर येलो आता, म्हणजे येलोय म्हणजे मी काय आता कन्नड ते काय म्हणते कोकणी झाले का मध्येच येलोय शब्द आला. म्हणजे घरातनं बाहेर आलो आहे आणि आता दुकानात काहीतरी घेऊ प्यायला कारण ऊन लय वाटलं बघा. ऊन लय वाटले आणि त्यात तुम्हाला ब्राईटनेस पण दिसत नसेल. आता ते घेऊ ज्यूस आणि तसं चालत गोट्या जाऊ तुम्हाला रस्ता दाखवतो. म्हणजे चालत जाऊ 2 मिनिट थांबा. मोदी घेतली आत घेतलीच मोदी आता. जो हॉर्न वाजवायला लागला हॉर्नमुळे आवाज येत नाही. 2 मिनिटात तो गोट्या काय बसणं जाऊ थांबा. तर ते पुढं दिसते ते गोट्याचं गेट आहे तुम्हाला काहीच. तर पुढं दाखवत थांबा आज जाऊन दाखवत डायरेक्ट. एक गोट्याचं गेट आहे तेवढं आहे. आता किती जागा असेल विचार करा. तुम्हाला वाटतं 1-2 बैल असतील. अरे गाव संवर्धन ट्रस्टी आहे. म्हणजे गाय पण आहे तिथं आणि बैल पण आहे दोन्ही. आम्हाला गेट खोलले का घोडे पण आहेत. हां पहिले गेट लावून दे. गेट लावल्याशिवाय तर मग बाहेर जात नाही का. जसं तुम्हाला म्हणतो तो घोडे ही इथं काय शंभू भैरवी असे सगळ्या गाया आणि गाया सगळ्या काही नीट नाही आहेत. म्हणजे रेस्क्यू केलेल्या गाय आहेत आणि गोसंवर्धन ट्रस्ट टाईप आहे. असं म्हणजे चांगली कामं पण करतो आपण. तर असे सगळं ट्रस्ट टाईप होय. अजून एक अशी बरीचशी ना आपली 2-3 दाखवतो मग थांबा. हो का असे मारतात पण काय मारामारीची लपडी करतात बघा. ही 2 आपली मेन पळणारी लक्ष हिरा मारतो लक्ष मारत नाही. आणि अजून आता एक आहे तो पण दाखवतो. तो कृष्ण नवीन घेतला काल परवा आपण. तो पण एक की हो लक्षू बाळ आहे बघा. ह्यो तर काय मारत नाही. हो चांगलं गुणी बाळ आहे. गाय नसते का तसं आहे हा गाईसारखा. पण ती गाय पण मारते बघा. ते गायपेक्षा चांगलं वेगळे नाही. त्यामुळे अजून एका दाखवतो मला आपला कृष्ण. येऊ सगळ्यात भारी फारकू ये बघा. आता बघा कसं धडके मारते. धडक मारतं बघा. आता सूर्य यो एक भारी. यो राग्या यो मोठा बैल बघतो काय लंपे झाल्यापासून शांत आहे. आणि यो आपला नवीन खेळते कृष्णा. शेट इकडे हे पण हुशार चांगले हो का. काय करत नाही कृष्णा. अशी आपली सगळी बैल आहे. आता बाहेर जाऊन सगळी बोलत असले तर मग बाहेर जाऊन बसतो आणि म्हणून तुम्हाला परत व्हिडिओ चालू करतो थांबा. तर काहीच गेस करायला बैलाचं नाव काय ओम्या. आपल्याच नावाने हा बैल आहे आणि काय झोका आहे. झाडाला झोका बांधला. आपण पण बसून ट्राय केला झोका पडतोय का नाही. पण झोका असा पॉवरफुल होता. पडला काय नाही सेफ आहे. माझ्या मते हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजून एखाद्या ब्लॉग जर पाडायचं असेल म्हणजे टाकायचं असेल तर व्हिडिओला सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त व्ह्यूज द्या. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद जय भारत जय शिवराय.